मोठा खेळाडू या संघासोबत आहे. संतोष खूप सामने खेळतो. आय थिंक दिलीप सुद्धा असेल मैदानात. अशोक यांनी क्रिकेट सोडून की खेळतायत मैदानात मला नाही वाटत खेळत, परंतु आमचे बंधू अशोक यांचा हा संघ थोडं आपण शिस्तबद्धपणा आणि जे काही क्रिकेटचे रूल्स आहेत ते फॉलो करायला सांगणं खूप गरजेचं. ॲक्च्युली बाबू हे आमच्या काळातील एक उत्कृष्ट असे यॉर्कर किंग म्हणून आम्ही त्यांना संबोधत होतो. वळतोय सामन्याकडे. स्ट्रायकर एंडला फलंदाज योगेश, नॉन स्ट्रायकर एंडला वैभव. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित. आय थिंक रोहित कर्जत खालापूर प्रीमियर लीग मध्ये यस होता, कारण माझे परममित्र बाबू यांचे सुपुत्र आहेत ते. गोलंदाजी केली होती त्यांनी तिथे सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती. आणि हा क्लास आहे योगेश याचा, त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. 2 धावा घेणार का मला वाटतं सुरुवातीलाच धोका पत्करणार नाहीत, कारण हार्ड हिटर फलंदाज म्हणून वैभव खूप जोरकस फटके याच्या बॅटमधून येतात. जेवढा तंत्रशुद्ध योगेश खेळतो तेवढाच घातक फलंदाज म्हणून वैभवची गणना होते ती झुगरेवाडी संघासाठी. त्यानंतर माझे छोटे बंधू कर्जत प्रीमियर लीगचं सत्र आम्ही जिंकलो होतं ते हर्ष सुद्धा मला आज बऱ्याच कालावधीनंतर भेटले आहेत. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून होत होतं, परंतु सध्या क्रिकेट एवढं वाढलंय आणि हा सुरुवातीलाच झेल सोडलाय आणि 4 धावांचा बोनस सुद्धा दिला जातोय. काय केले, कारण वैभवचा जी फटकेबाजी आहे ना ती फटकेबाजी आपण कमी अनुभवली असेल. खूप घातक फलंदाज आहे. कधी कधी आपण योगेशने मारलेली चापट सहन करू शकतो, परंतु वैभवने मारलेला षटकार सहन करू शकणार नाही. सुरुवातीलाच एक संधी दिली होती, स्लिपमधील क्षेत्ररक्षक ती संधी सोडतोय, शिवाय 4 धावांचा बोनस मिळतोय. आणि इथून वैभवच्या बॅटमधून जेवढ्या धावा येतील तेवढा हा प्रकार जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असेल तो म्हणजे शिवनगर संघासाठी. पुन्हा एकदा यस, क्लासिकल ओव्हर द पॉइंट, 4 रन. डीजे धन्यवाद. पाहिलं आपण की त्या चेंडूवर चुकी झाली होती. पुन्हा एकदा आणि इथे तुतू मेमे करता करता वेळेत मात्र क्रीज मध्ये पोहोचलेत वैभव. काही फटके चांगले येत आहेत वैभव तुझ्या बॅटमधून, घाई करण्याची काहीच गरज नाही. कारण आपण पाहिलं ना तर योगेश पारदियाला द वॉल म्हणून संबोधलं जातं. झुगरेवाडी संघाची ही भिंत आहे, एक मजबूत पिलर आहे जो सहसा कोसळत नाही. तो जर लवकर कोसळला तर मात्र झुगरेवाडी संघ बऱ्याच वेळेला अडचणीत सापडताना आपण पाहतोय. परंतु नवख्या प्रतिभावंत रोहितचं इथे आपण पुनरागमन पाहतोय. बॅक टू बॅक 2 चौकार खाल्ल्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आणि आपलं नाणं खणखणीत आहे हे दाखवताना रोहित. पुन्हा एकदा या वेळेला 1 रन मात्र निश्चितच मिळेल, फार काही मिळणार नाही. एका षटकाचा खेळ मात्र इथे संपतोय. एका षटकानंतर धाव फलकावर धावा बिनबाद 10.
यस धन्यवाद डीजे मास्टर. मागील सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार राहिलेला आहे. आडोशी संघ विजयी ठरलाय. मी आमंत्रित करतो रोहन या फलंदाजाला. चांगली अशी फटकेबाजी त्याच्या माध्यमातून झाले. आडोशी संघाकडून रोहन मॅन ऑफ द मॅच. आणि दिनेश यांना विनंती असेल की ते आले की आपण लगेच त्वरित मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांना द्यायची आहे. पहिलंच नाईट मॅचचं आयोजन आहे त्यामुळे थोडासा आयोजकांकडून थोडीफार कमतरता राहू शकेल. आपण सर्वांनी समजून घ्यायचं आहे. त्यांच्याकडून काही कमतरता राहत असेल तर आपण ती लक्षात आणून द्या. आपली जी मतं आहेत, आपल्या सूचना आहेत, ते आयोजक अतिशय चांगल्या मनाने स्वीकारून त्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे कोणीही किंतु परंतु मनात ठेवून इथे जाऊ नका. आमचं पहिलंच आयोजन आहे एवढं मोठं, त्यामुळे आपल्या सर्वांची सहकार्याची खूप खूप गरज. मी आमंत्रित करतो आडोशी संघाचा रोहन. जिथे कुठे आपण असाल, माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर रवी वाघमारे यांना सोबत घेऊन या. वळतोय सामन्याकडे. नेक्स्ट बॉलर अजय. चांगलं षटक हाताळलं रोहनने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. वन बाउन्स फाईन लेगच्या दिशेने जातोय. चौकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. प्लीज कॅमेरामन इथे मॅन ऑफ द मॅच कडे आपल्याला थोडंसं फोकस करता आलं तर कृपया जरूर फोकस करा टॉस बॉक्स कडे. या चौकाराने मात्र तिसरा चौकार आला वैभव याच्या बॅटमधून. धावफलकावर धाबा सजल्यात 14. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर वेल प्लेड रोहन. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. आपण पाहिलं ना तर जो फलंदाज शून्यात बाद होणार होता ना, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 13 धावा आल्यात. म्हणजे ह्यालाच क्रिकेट म्हणतात. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनफॉर्च्युनेट. आणि फटका फसलाय का? षटकार. यस, पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न, परंतु खूप चाणाक्ष पंच आहेत. 6 धावा. धन्यवाद. आणि वारंवार आपणास सांगतोय की आपली एंट्री फी राहिली असेल तर आपण त्वरित आयोजकांकडे जमा करायची आहे. वारंवार माईक मध्ये पुकारायला लावू नये. जसे आपण इथे खेळायला आलोय तसं आपण आयोजक आपल्याला चांगली संधी निर्माण करून दिले आणि जी काही एंट्री फी असेल ते आपण त्वरित जमा करायचे. वळतोय सामन्याकडे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर फलंदाज योगेश स्ट्राईक करतील. चांगला चेंडू. वाईड बॉल. पंच सांगतायत की खूप बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप होता. निश्चितच थोडेसे यष्टीरक्षक नाराज दिसतायत या निर्णयावर, परंतु संजय वाघमारे आणि सुनील मुकणे ही जोडगोळी आपण पाहतो खूप प्रसिद्ध पंचगिरीसाठी. आणि घणाघाती षटकार. बिग हिट. धन्यवाद डीजे मास्टर. दरम्यान गारुबाई ट्रॉफी मध्ये
आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रथम आयोजन देखना आयोजन मॅन ऑफ द सिरीज साठी आपण सायकल सुद्धा पाहतोय. त्यासाठी मास्टर स्कोरर सुद्धा तेवढे चाणाक्षपणे ते लक्ष देऊन आहेत. हा मात्र क्लासिकल फटका, त्या दिशेला प्रोटेक्शन आहे, मात्र 2 धावा रोखू शकणार नाही. या 2 धावेनी धावफलक जाऊन पोहोचतोय. 30 रन्स लॉस्ट ऑफ 0 विकेट. अद्याप एकही विकेट गेलेली नाही. 30 धावा झालेल्या आहेत धावफलकावर आणि आमचे मास्टर स्कोरर सांगतायत या षटकातील शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असेल. येणार का मोठा फटका? धावफलक मात्र जाऊन पोहोचला आहे तब्बल 30च्या घरामध्ये. पुन्हा एकदा जबरदस्त बिग हिट षटकार. हॅलो हॅलो, पाबळ आणि निंबोडे दोन्ही कॅप्टन्सनी यायचं आहे. नेक्स्ट मॅच पाबळ बनाम निंबोडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकात धावफलकावर धाबा जमल्या 36. आणि नोंद घ्यायची आहे सर्व संघाने. 10 संघ असल्यामुळे आपण प्रत्येक वेळेला एक बाय देणार आहोत. तर ती बाय आपण अशी देणार नाही आहोत, तर ज्याचा हाय स्कोर असेल तो जो हाय स्कोर सेट केला जाईल, हाय स्कोर सेट करणाऱ्या संघाला पुढील सामन्यात बाय मिळणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. एकदा बाय मिळालेला संघ पुन्हा पात्र राहणार नाही त्यासाठी. मग दुसऱ्या जो संघ हाय स्कोरिंग दाखवेल त्या संघासाठी मात्र ही संधी असेल. दरम्यान अनुभवी गोलंदाज बाबू, पाहूया. हा चांगला फसवला होता. धावा होणार का? रोखलंय योगेशनी. खूप अनुभवी असा हा गोलंदाज. म्हणजे काही आमच्या सोबत खेळणारे कमी खेळाडू राहिलेत, त्यातील नित्यनेमाने खेळणारा हा गोलंदाज सध्या स्वतःला बरंच मागं ठेवलंय. हा मात्र फटका पुन्हा सजलाय. पुन्हा झेल सोडला जातोय. चेंडू सुद्धा अडवला जात नाही. येत आहेत 4 धावा. डीजे धन्यवाद. दरम्यान हाय स्कोरिंग कडे वाटचाल आपण पाहतोय. 54 धावा ठोकल्या होत्या आडोशी संघाने. इथे तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला 2च चेंडू झालेत. 41 धावा धावफलकावर सजल्या आहेत. हाय स्कोर चा रेकॉर्ड इथे. यस, पुन्हा एकदा सूचना आले. आपण ज्या गाड्या लावल्यात ना त्या कृपया व्यवस्थितपणे पार्क करा. आपल्यालाच अडचणी येणार आहेत निघताना, कोणालाही अडचण होणार नाही. त्यामुळे आपण सुरुवातीलाच गाडी व्यवस्थितपणे पार्क करावी. वळतोय सामन्याकडे. पुन्हा बॅक टू बॅक दुसरा चौकार योगेश याच्या बॅटमधून. यावेळेला चांगला ब्लॉक होल डिलिव्हरी. ही खासियत आहे योगेशाची. एका खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडणं, चांगल्या चेंडूला सन्मान देणं, त्यावर सुद्धा धावा मिळवणं, ही खासियत फार कमी खेळाडूंना अवगत असते. आणि तीच खासियत मात्र योगेश मध्ये तंतोतंत भरलेली. वैभव
हार्ड हिटर. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मिस हिट झालेला आहे. इथे पहिला विकेट मिळणार का? मात्र थोडं फंबल वेगळीच रोखलं जातंय, परंतु मी षटक चांगलं मानेन बाबू यांचं. 2 चौकार दिले असले तरी 3 सिंगल धावा मात्र त्यांनी या षटकात दिल्यात. इतर गोलंदाजांपेक्षा चांगलं षटक टाकलंय. सांगता समाप्ती चांगली होणार का? आणि समाप्ती चांगली नाही झाली, खराब समाप्ती झालेली आहे. पुन्हा एकदा आपला क्लास दाखवला जातोय. चेंडू जातोय 6 धाबांसाठी. षटकार षटकार षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहिलं ना तर यस जुना बॉल प्रोव्हाइड करायचा आहे. जुना बॉल द्या. आपण पाहिलं ना तर चेंडू आलाय, परंतु व्हॉलेंटियर्सनी तैनात राहायचं आहे. जिथे 0 या धावसंख्येवर 53 धावा 3 षटकानंतर 53 धावा. आपण पाहिलं ना तर वैभवला 0 धावसंख्येमध्ये तंबूत परतावं लागलं असतं. योगेशच्या धावा आपण पाहतोय त्या धावा सोडून द्या, परंतु वैभवने सुद्धा अद्यापपर्यंत 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि काही धावा आल्यात. म्हणजे ह्या धावा आणि तीच विकेट गेली असती तर कुठेतरी थोडं प्रेशरमध्ये येऊ शकले असते योगेश सुद्धा, परंतु आता कोणताही प्रेशर नाही, एकही गडी गेलेला नाही. त्यामुळे या षटकात खूप मोठे फटके आले तर आश्चर्य वाटू नये. यस, क्या बात आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. ही गती आवश्यक आहे नाईट मॅच खेळण्यासाठी तुम्हाला. काही चेंडू टाकला. यस, हे सुद्धा बाबू यांचे सुपुत्र आहेत. समीर, पुन्हा एकदा समीर. इथे पुन्हा झेल सोडला जातोय. काय करता येतं? असं झेल टिपणं खूप गरजेचं आहे, कारण नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आला असता. आता योगेश करेल फलंदाजी. तो एक क्लास फलंदाज आहे. बाबू यांनी त्यांना खेळताना पाहिलंय. पूर्ण दिवस त्यांनी गाजवला कालचा कर्जत खालापूर प्रीमियर लीगचा आणि आपल्या संघाला विजेतेपद सुद्धा मिळवून देणारा हा कर्णधार फलंदाज होता. आई केळंबा मातेचा तोच इथे आपल्या ग्रामीण संघाकडून खेळताना धुमाकूळ घालतोय. पुन्हा एकदा लाजवाब, परंतु इथे चुकतायत. बाईटच्या स्वरूपात मिळतायत 4 धावा. म्हणजे गोलंदाज कमाल करतोय आणि इथे मात्र यष्टीरक्षक त्यांनी काढलेल्या चेंडूवर फुकटच्या 4 धावा देतोय. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये सोन्याच्या मोलाची आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण. काय गोलंदाजी झाले. अद्यापपर्यंत 3ही चेंडू योग्य टप्प्यावर काय जबरदस्त गतीने टाकलेत. कोणती संधी फटका मारण्यासाठी दिलेली नाही फलंदाजांना, परंतु बोनसच्या स्वरूपात या 4 धावा. धाव फलकावर धाबा 58. आणि दांडी गोल. बॅक टू पवेलियन. यू मिस आय हिट सांगताना समीर. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. हार्ड हिटर फलंदाज. 2 चेंडू शिल्लक. प्रवीण सावळा. वैभव आणि प्रवीण
2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. काय जबरदस्त. याच गोलंदाजाला जर सुरुवातीला पाचारण केलं असतं तर बरं झालं असतं असं त्या कर्णधाराला वाटत असेल शिवनगर संघाच्या, परंतु त्यांच्याकडे सुद्धा हार्ड हिटर फलंदाज आहेत. धाव फलकावर स्थिरावलाय. 58 धावांवर धावफलक स्थिरावलाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 धावांचा बोनस मिळालाय, शिवाय 2 धावांची पेनल्टी ऍड होणार आहे. क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. शेवटचा चेंडू टाकून चांगली समाप्ती होणार का या षटकाची. 4 धावा सोडल्या तर मात्र 2 धावा मोजल्यात या गोलंदाजाने. काय सुपर पीस ऑफ बॉलिंग आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून. योग्य टप्प्यावर योग्य नियंत्रण. पुन्हा एकदा लाजवाब. यस, पंचांकडून षटक संपल्याचा इशारा. सुरेख गोलंदाजी, गोलंदाजीचं उत्कृष्ट प्रदर्शन. धावफलकावर धावा झाल्यात 59. त्यामध्ये 2 धावा पेनल्टीच्या ऍड करायच्या आहेत. धावा होतील 61 आणि धावा जमवायच्या येणारे 24 चेंडू. 62 धावांची गरज. दरम्यान आमंत्रित करतो पाबळ संघाचा कर्णधार आणि निंबोडे रोशन. दोन्ही कॅप्टन्स प्लीज कम अप टू स्टेज. आयोजक आपली वाट पाहत आहेत. येणारे 24 चेंडू, 62 धावांची गरज. खानावाणी पोइंजे, सॉरी, नेक्स्ट मॅच खानावाणी पोइंजे. अरुणदादा बागचौरे, कृपया आपण यायचं आहे समालोचन कक्षाजवळ. येणारे 24 चेंडू, 62 धावांची गरज. इथे बॅटचा पट्टा चालवावा लागेल. संतोष, दिलीप, त्यामुळे नवोदित फलंदाज त्यांना साथ देणार का. खूप हार्ड हिटर अशी फलंदाजी यांच्या माध्यमातून नेहमीच पाहिलेली आहे. पुन्हा एकदा तोच काळ दाखवणार का. चोवीस चेंडू, 62 धावांची गरज. चला, सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. आपण गाड्या काढायच्या आहेत. वारंवार सूचना येते योग्य पद्धतीत. यस, अमित आणि संतोष. इथे संतोष याला आपल्या बॅटचा झटका दाखवावा लागेल. जिस स्कूल में आप पढ़ते हो उस स्कूल का मैं प्रिन्सिपल रह चुका हूं असं सांगावं लागेल. कारण खूप प्रतिभा या फलंदाजाकडे, परंतु सध्या सराब कितपत आहे मला सांगता येणार नाही. परंतु एक काळ असा होता, एका षटकामध्ये या फलंदाजाच्या बॅटमधून सहजरित्या 4 ते 5 षटकार येत होते. मग दिलीप असेल, अशी जोडगोळी होती शिवनगर संघाची. त्यांना साथ मिळायची आमचे बंधुराज अशोक यांची. सध्या ते क्रिकेट पासून लांब. अनुभवी बाबू यांनी संघाची चांगली बांधणी केले, परंतु धावा खूप हव्यात धावफलकावर. एका फलंदाजाला शेवटपर्यंत खेळावं लागेल आणि हार्ड हिटिंग फलंदाजी करावी लागेल. 15च्या जवळपास 15-16ची सरासरी राखायची आहे. स्ट्राईकला अमित, नॉन स्ट्रायकर एंडला संतोष. तर गोलंदाजी मार्कवर
प्रवीणच आहे ना, गोलंदाज प्रवीण. थोडीशी कमकुवत बाजू जर असेल झुगरेवाडी संघाची, जेवढं मी त्यांना ओळखतो, ती 2 षटकं त्यांची शेवटची. हा खराब चेंडू होता, त्याला फेकून दिलंय, फटका फसला होता. चौकार की षटकार? षटकार आहे. बघा तिथे आहेत बरेच प्रेक्षक आहेत, बरेच सांगा पटकन. षटकार. यस. मी सांगितलं कारण मी खूप जवळून ओळखतो या संघाला. थोडी कमकुवत बाजू त्यांची. पुन्हा एकदा या वेळेला फटका. पुन्हा षटकार का? यस, बॅक टू बॅक दुसरा षटकार. मी सांगितलं की ही थोडी कमकुवत बाजू आहे, त्यामुळे ते प्रथम फलंदाजी स्वीकारतात आणि चांगलं टार्गेट सेट करतात. त्यामध्ये तर यश मिळालंय, परंतु इथे तो प्रेशर रिलीज होणारे फटके आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक. प्रवीणला अजून लाईन आणि लेंथ मिळत नाही. यावेळेला फटका फसलाय. 2 धावा काढणार का? थोडस एक्स्ट्रा प्रेशर टाकावं लागेल. विकेट सुद्धा टिकवावी लागेल. एका फलंदाजाला 4 षटकं टिकून राहावंच लागेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये शिल्लक. धावफलक जाऊन पोहोचलाय. क्लाइम टू 13 रन्स विदाउट लॉस ऑफ 0 विकेट. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. यस, मी म्हंटल तुम्हाला चौकार. मी फॅन आहे या पोराचा सुरुवातीपासून. अगदी छोटासा होता, तिथून माझ्या सोबत आदिवासी प्रीमियर लीग मध्ये खेळताना मी त्याला पाहिलंय. माझ्या संघात होता. ते आता जबरदस्त खेळाडू झालेत. अजय भस्मा स्टार झालाय. माझ्या संघात होता जेव्हा सुरुवात होती. विशाल वाघमारे माझ्या संघात होता जेव्हा क्रिकेटची सुरुवात होती. उमेश भोईर माझ्या संघात होता जेव्हा त्यांना विशेष चमक दाखवता आली नव्हती. तर असे काही नवोदित खेळाडू त्यावेळेला, आणि ते इथे चमक दाखवत आहेत. पुन्हा फुलटॉस चेंडू. फटका फसलाय. 2 धावा तर मिळणं खूप गरजेचं. चेंडू जातोय सीमारेखा पार. काय घणाघाती सुरुवात. बॅक टू बॅक दुसरा चौकार. संतोष ऑन फायर. डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. अगदीच गोलंदाजीवर चौफेर हल्ला चढवलाय. 2 षटकार लगावले अमित आणि शेवटचा चेंडू आहे. 2 चौकार लगावले संतोषाने. या वेळेला मात्र झोप्या शॉट मारण्याचा प्रकार होता, परंतु फटका फसलाय. 21 धावा आल्या धावफलकावर. समाप्ती चांगली झाले. येणारे 18 चेंडू, तब्बल 41 धावांची गरज. खूप जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिली. यस, गोलंदाजी मार्कवर आमचे छोटेसे भरत, ज्यांना वंडर बॉय संबोधलं जातं झुगरेवाडी संघासाठी, ते भरत यावेळेला गोलंदाजीचा भार सांभाळतील. चौफेर हमला चढवलाय अनुभवी गोलंदाज प्रवीणवर. नेक्स्ट मॅच खानाव बनाम पोइंजे. आले का? येस, आयोजकांनी संपर्क साधायचा आहे. ज्या ज्या टीम इथे येतील ना, आपण कृपया लगेच आयोजकांना आपण आल्याची नोंद द्यायची आहे.
बरं ऑन बॉलिंग मार्क पंचांच्या बहुतेक उजव्या बाजूने मारा करतायत अमित. सुपर्ब. आणि हा नो बॉल होता. बॅट घालणं गरजेचं होतं. अमित काय करतोय तू? तुला समजायला पाहिजे होतं हा नो बॉलच होणार आहे. बॅट लावली असती, धावा मिळाल्या असत्या, नशिबाने तर मिळाल्या असत्या, काही फरक पडला नसता, विकेट पण गेली नसती, धावा मिळू शकल्या असता. फ्री हिट. थोडस डोकं ठेवून खेळणं खूप गरजेचं. आणि इथे फुल टॉस होता, परंतु दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्नात काही फायदा उचलता आला नाही. हे खराब चेंडूंचा फायदा उचलणं खूप गरजेचं आहे. अशा चेंडूंचा फायदा जर आपण उचलला नाही ना, कारण अजूनही आपल्या समोरचं आव्हान जे आहे ते आव्हान खूप मोठं आहे. अद्यापही तुम्हाला 39 धावांची गरज आहे. यस 23 झाल्यात, म्हणजे अद्याप 39 धावांची गरज आहे. हे दोन्ही चेंडू खराब होते. या दोन्ही चेंडूंवर किमान चौकार येऊ शकणारे हे चेंडू होते, परंतु दोन्ही चेंडू मात्र गेलेत. यस यावेळेला पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. चेंडू हेरलाय, चेंडू पाहिलाय आणि त्यानंतर चेंडू सोडलाय. चेंडू जातोय स्वैर. एका धावेने मात्र पुन्हा धावफलक जाऊन वधारतोय 24च्या घरात. इथे मात्र बाद. संतोष एक उपयुक्त खेळी करून बाद झालाय. आवाक्यात आव्हान आहे. अजूनही तब्बल 16 चेंडू आहेत. 16 चेंडू मागे 38 धावांची गरज आहे. आवाक्यात असणारं आव्हान आहे. फक्त शांत डोकं ठेवून खेळावं लागेल. आता फलंदाजीसाठी गेलाय समीर, ज्याने उत्कृष्ट असं षटक टाकलं होतं. समीर. यस येणारे 16 चेंडू 38 धावांची गरज. हा काही जबरदस्त झेल टिपलाय. फटका चांगला सजवला होता, परंतु फटक्याने मात्र क्षेत्ररक्षकाला टिपलं आणि पुन्हा एकदा इथून आता विकेटची झडी लागते. फलंदाजीसाठी गेला अजय. थोडं डोकं शांत ठेवून खेळावं लागेल. चला अरुण दादा बागचौरे. हॅलो हॅलो अरुण दादा बागचौरे, समालोचन करण्यासाठी यायचंय आपण. जिथे कुठे असाल आमचा आवाज, तुम्ही कुठे आहात ते दिसतंय आम्हाला, तरी पण आवाज देतोय. यावेळेला चेंडूने थोडीशी उंची घेतली आणि काय मी म्हंटल वंडरबॉय का म्हटलं जातं या पोराला. पाहिलं ना आपण तर एवढा त्याच्यासाठी सपोर्ट देते ना ही टीम. ते जाणतायत अजून खूप शिकायचं या गोलंदाजाला. तत्पूर्वीच ते त्याच्यावर एवढा विश्वास दाखवतायत की काय षटक त्याने हाताळलंय. 4 चेंडूंचा खेळ त्याच्याकडून झालाय, मात्र 2 धावा दिल्यात. हा चेंडू बराच बाहेर, कारण बॅट पोचवण्याचा प्रयत्न केला होता केविलवाना फलंदाजाने, त्यामुळे निश्चितच पॉइंट रिजनमध्ये कोण नव्हतं. चेंडूला ढकलून 4 धावा वसूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु ते 2 चेंडू मला अद्यापही म्हणायचं होतं की ते 2 चेंडू, कारण अशा धावा चेस होताना असे खराब चेंडू मारावे लागतात. पुन्हा एकदा शॉट सिलेक्शन खराब. एकच धाव मिळेल. पॉइंट रिजन टार्गेट करत नाही, कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. पॉइंट रिजन मध्ये आपण पाहिलं तर अप्पर कटनी षटकार फार कमी फलंदाज मारतात, परंतु चौकार सहजरित्या मिळण्याचे चान्सेस असतात. ती संधी सुद्धा सोडली जाते. या चेंडूवर एका मोठ्या फटक्याची खूप खूप म्हणजे खूप गरज आहे. ती शिवनगर संघाला. येणार का तो फटका?
आलाय तो फटका, आलाय तो फटका. 6 धावा. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. पाहिलं ना तर इथून दोन्ही संघ त्याच पॉइंटवर आहेत. फक्त जुगरेवाडी संघाने एकही गडी गमावला नव्हता. यांनी 2 गडी गमावलेत. धावफलकावर धावा 32 आहेत. त्यांच्याही धावा 32 होतात. येणारे 12 चेंडू 30 ची गरज. मॅच इज ऑन. फायर मॅच आपण पाहतोय. यस, खानाव संघाचा कर्णधार आणि पोइंजे. नेक्स्ट मॅच हाय व्होल्टेज सामना. कोण? पोइंजे आहे. खानाव पोइंजे आहे. इथे खानाव संघाच्या कॅप्टन्सने आलेत. यस, चला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आमचे बंधू रवी वाघमारे आडोशी हे नाणेफेकीचा कौल करतील. नाणेफेकीचा कौल खानाव बनाव पोइंजे. येणारे 12 चेंडू 30 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण. चांगल्या रिदमनी फलंदाजी करतोय अमित. त्याला लवकरात लवकर स्ट्राईकला आणावं लागेल या फलंदाजाला. आपण मला वाटतं इथेच चुकी करतो, कारण जो फलंदाज रिदम मध्ये आहे ना त्या फलंदाजाला रिदम मध्ये आणणं, त्याला 1 धाव काढून देणं आपल्याला जर जमत नसेल तर त्याला 1 धाव काढून आपण आपलं त्याच्यावर ढकलून मोकळं व्हायचं असतं. पंच वळतायत. नशीब वाईट दिलाय आणि आपण पाहिलं तर एकच चेंडू झालाय. त्या चेंडूवर अशा प्रकारे 2 धावा मिळाल्यात. येणारे 11 चेंडू 28 धावांची गरज. येणारे 11 चेंडू 28 धावांची गरज. अमित जबरदस्त खेळतोय. सुपर्ब फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. फुलटा चेंडू फेकून दिलाय. हाय अँड हँडसम षटकार. डीजे यस, नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जुना बॉल असेल तर प्रोव्हाइड करायचा आहे. जुना बॉल फलंदाजाला दाखवा. अजून एखादा देऊन ठेवा पंचांकडे. जुना बॉल असेल, जुना बॉल तर देऊन ठेवा पंचांकडे अजून एखादा. आत्ता मात्र 22 धावांची गरज. येणारे 10 चेंडू 22 ची गरज. मॅच बॉल आलाय का? यस, मॅच बॉल आलाय. प्लीज बघा अमित. येणारे 10 चेंडू 22 ची गरज. आव्हान आवाक्यात आलंय. इथून ना या पोराच्या बॅट मधून फक्त 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. चेंडू आहेत 10. असंच इक्वेशन त्यांनी लक्षात घ्यावं. फटका फसला आहे. दुसरी धाव घेणार का? यस, दुसरी धाव घेत नाही, परंतु ती जबाबदारीने खेळावं लागेल. येणारे 9 चेंडू 21 ची गरज. जबाबदारीने खेळावं लागेल अजय याला सुद्धा. चांगला फलंदाज आहे. याच्या बॅटमधून सुद्धा खूप मोठे फटके येतात. आपल्या संघासाठी याने असे सामने जिंकून दिलेत. इथे मात्र पुन्हा पंच वळतायत. सुनील मुकणे आपले दोन्ही हात जमिनी समांतर आणि सांगतायत डीएन दादा इट इज अ वाईड. 9 चेंडू 20 ची गरज. सामना खूप चुरशीचा पाहतोय आपण. आणि फलंदाज बाद.
8 चेंडू 20 ची गरज. आपण धन्यवाद. क्षणाक्षणाला सामना दोलायमान परिस्थितीत येतोय. एकदा पारडं झुकतंय जुगरेवाडी संघाकडे, एकदा पारडं झुकतंय शिवनगर संघाकडे. इट इज द गेम ऑफ क्रिकेट आणि स्वीटनेस ऑफ क्रिकेट आपण इथे पाहतोय. प्रत्येक क्रिकेटवर प्रेम करणारा चाहता अशाच सामन्याची अपेक्षा व्यक्त करतो. 8 चेंडू 20 धाबांची गरज. समोर मातब्बर दिलीप, ज्यांनी एक काळ गाजवला होता शिवनगर संघासाठी. नाव मोठं, पाहूया. परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. यावेळेला जातोय निर्धाव. या चेंडूवर मोठा फटका येणं खूप गरजेचं. चौकार षटकार चालेल. 7 चेंडू 20 ची गरज. दोन धावा तर घ्याव्याच लागतील. बाद झाला फलंदाज तरीही चालेल. फलंदाज होतोय बाद. 19 धावांची गरज. 6 चेंडू. खाणव संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय पोंजे संघाला. जमेची बाजू अमित स्ट्राइक करणार आहे. 6 चेंडू 19 ची गरज. चला फार वेळ घेऊ नका. रोहित. येणारे 6 चेंडू 19 ची गरज. अनुभवी वैभव याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. काय सामना सजला होता. अजयनी थोडस समजदारीचं क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. त्यांनी सुरुवातीलाच एक धाव काढून देणं खूप गरजेचं होतं, किंवा प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न अमितनी करणं गरजेचं होतं. कारण इथे तुम्हाला विकेट थांबवण्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त चेंडू खेळणं अपेक्षित आहेत. येणार का 3 षटकार त्याच्या बॅटमधून. सामना जिंकून देणार का शिवनगर संघाला. तमाम क्रीडा रसिक सांगतायत की हे होऊ शकेल, कारण खूप जबरदस्त फलंदाजी करतोय. फटका फसलाय. झेल तर होत नाही. 2 धावा मिळाल्यात. फटका चांगला सजवला होता, परंतु चेंडूनी केवळ उंची घेतली. अंतर काही पार करता आलं नाही. येणारे 5 चेंडू 17 ची गरज. 16 धावा. सामना सुपर ओव्हर घेईल. असे सामने बनतात जेव्हा सुरुवातीला 2 चेंडूवर काही मोठा फटका येतो एखादा. हा फुलटॉस होता. पुन्हा फटका फसलाय आणि फसवलं इथे जुगरेवाडी संघाने. पाहूया या सामन्यात चमत्कार करणार का रोहित. 4 चेंडू 16 ची गरज. 4 चेंडू 16 ची गरज. अनुभवाच्या जीवावर इथे बाद. समोर पायचीत पकडलाय. LBW's दिलाय. 3 चेंडू 16 ची गरज.